नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण तिळाचे लाडू पाहणार आहोत। तिळामध्ये उष्णता जास्त असते, त्यामुळे थंडीतून हे तीळ खाल्ले जातात आणि गूळ हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते। अशी ही तीळ आणि गुळापासून बनलेली पारंपरिक आपली रेसिपी आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। इथे मी पाव किलो तीळ घेतले आहेत, शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी, वेलची घ्यायची आहे आणि गूळ घेतला आहे पाव किलो। आता मी इथे कढई गरम व्हायला ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। दोन ते 3 मिनिटं शेंगदाणे आपले चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर आपले हे शेंगदाणे भाजून झाले आहेत। आता मी काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे। तीळ आपल्याला थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत, जास्त असं कलर चेंज होईपर्यंत भाजायचे नाही आहेत। फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत। आता आपले हे तीळ भाजून झाले आहे। तीळ मी काढून घेते। तिळाचा आपला कलर आहे तसाच आहे, चेंज झाला नाही आहे। एवढेच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आता आपले हे शेंगदाणे थंड झाले, शेंगदाण्याचे सालं काढून घेणार आहे आणि जाडसर असे वाटून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे जाडसर वाटून घेतले आहेत। आता कढईमध्ये मी गूळ घेतला आहे। गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि पाक तयार करून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला हा सतत ढवळत राहायचा आहे। आता आपला हा गूळ पूर्णपणे वितळला आहे। तर 2 ते 3 मिनिटात आपला हा पाक तयार होईल। पाक पूर्ण बनेपर्यंत आपल्याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे। आता पाक आपला बनतच चालला आहे। पाकाचा कलर पूर्ण आता ब्राऊन होत चालला आहे।
आता आपल्याला पाक झाला आहे का ते चेक करायचं आहे. त्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाकाचे 2 ते 3 थेंब आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाकाची गोळी झाली म्हणजे आपला हा पाक तयार झाला आहे. आता आपला हा पाक तयार झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत. वरून आपण शेंगदाणे जे वाटून घेतले आहे ते घालायचे आहेत, जाडसर वाटून घेतलेले. नंतर वेलची घालायची आहे. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये. सर्व एकसारखेच आपल्याला हे तीळ पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे सारण बनवून तयार झालं आहे. आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. लाडू बनवताना हे सारण गरमच असलं पाहिजे, तरच लाडू वळले जातात पटापट. लाडू बनवताना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर मग लाडू बनवायला घ्यायचा. लाडू बनवताना हे सारण घट्ट झालं तर हे सारण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ते लाडू वळायला आपल्याला सोपे जातील. आता मी अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेणार आहे. आता आपले हे लाडू बनवून तयार झाले आहेत.